30 जुलै 2025, 10:20 झालेत सकाळची. आणि आम्हाला असं कळलेलं आहे की फणसोप सडा येथे मध्यरात्री 1:30च्या आसपास ॲक्सिडेंट होऊन गाय बैल यांना इजा झालेली आहे. त्यापैकी एक बैल जागेवरतीच गेला आहे आणि दुसरी थोडीशी जीव आहे वगैरे अशी माहिती कळलेली आहे. सो लगेच आमचे फोन फिरले आणि आपल्या तेंडुलकर मॅडम आहेत, त्यांच्या मदतीने आम्ही आता तिथे पाहण्यासाठी चाललो आहे. शेवटचा एक प्रयत्न तरी करून बघणार होतो मी, तर त्यासाठी आम्ही चाललो आहोत. लेट्स सी या रोडवरची सध्याची परिस्थिती. हे छोटे मुके जीव अन्नासाठी फिरतात आणि ज्यांची आहेत त्यांना यांचं काही पडलेलं नाही आहे. हा या या साईडला फक्त करून ठेवलं असताना तिथले तिथे कुत्रे फोडतात ना मॅडम. आणि आपण पोहोचेपर्यंत त्यांनाही माहित नाही की कोण येईल किंवा नाही येणार, हा पण विषय. इथून ह्या गाईचा शोध घेतला. ह्या एवढ्या सड्यावरती काही कळत नव्हतं, पण आता तिथे वाटतंय एका ठिकाणी दिसते अशी. बघूया. अशी इथे काही हाडं दिसत आहेत. बघूया त्यांची काय अवस्था आहे. अरे अरे अरे, आलोय आम्ही. आलो, काय काळजी करू नकोस. आलो, करू आम्ही. हिच्यात जीव आहे, हिच्यामध्ये जीव आहे. हिला हिच्यात जीव आहे, जीव आहे, जीव आहे. होय होय. काय करू सांगा. आम्हाला ते दाद देणार नाहीत ना पोलीस. माणसाचा निर्दयीपणा किती असतो बघा. रस्त्यावरती ही खरोखरच गेलेली गाय हे समजत आहे, पण त्रास नको करायला नको म्हणून ही आता निश्चित पडलेली गाय. हिच्यावर उपचार झाले तर ही जगू शकते, पण आज जर आलो नसतो आपण तर हा जीव नाहक गेला असता. हे सर्व मदतीला आले, सो हे शक्य झालंय. मॅडमनी थोडं पाणी वगैरे पाजलंय तिला. तसे जमीन फोन करा मॅडम. केला ते दुसरीकडे आहे. फोन फिरवल्यानंतर पोलीस स्टेशनकडून सुद्धा आम्हाला छान प्रतिसाद मिळाला. या मॅडम पण आल्या गाडीबरोबर. आणि आता इतर कुमक पण इथे येते मदतीसाठी. किती जखमा झालेल्या आहेत बघू शकता. आणि आता खायला पण लागले. चुकून जरी इथे आलो नसतो तरीही हा जीव नाहक गेला असता. इथे ही शेपटी. अजूनही आम्ही गाडीच्या प्रतीक्षेत आहोत. आता जवळजवळ अर्धा तास व्हायला येईल. ऑलरेडी मध्यरात्री 1:30 वाजता ॲक्सिडेंट झाल्याचं म्हणजे कळलेलं आहे. आता फक्त वाहतूक व्यवस्थेमुळे इथे उशीर होतो आहे.
सध्या यांच्या मदतीने आम्ही गूळ वगैरे किंवा मॅडमनी पाणी पाजलेलं आहे तिला आणि गाडीची वाट पाहतो आहे. वाहनाची व्यवस्था झाली की आम्ही चंपक मैदानात तिला नेऊन सोडणार आहोत आणि तिथे उपचार होतील तिच्यावरती. काही स्थानिक लोक सुद्धा इथे आलेली आहेत मदतीला. तर इथे थोडीशी ॲडिशनल कुमक आलेली आहे पोलिसांची. मी आता किती वर्ष काम करते मला माहिती नाही. आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष काम करतो हे आपल्याला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय माहिती आहे का, 1:30 वाजता ॲक्सिडेंट झालेला आहे. रिक्षावाल्याने एकदा सांगितलं की दोन्ही एक मेलेलाच होतं त्यावेळेला जागेवर. 1:30 वाजता झालेलं होतं. तिथे आम्ही जेव्हा आलो ना, रक्ताचा नुसता सडा पडलेला होता. तो आम्ही धुवून काढला रस्त्यावरचा. कावळे येत होते ते रक्त टोचे मारत होते. पशुवैद्यकीय कळवलं का? कानभरे डॉक्टरांना फोन केला की पावसचे सर येतात आणि सिटीचे पण येतात. डॉक्टर बोलले पावसचे यांना पण पाठवतो. जिवंत कोण? जिवंत आहे. वैभव जखमा काय कळत नाही. त्या साईडने फाटलेलं आहे बोलतात ते. कुठून तिकडून त्यांनी टाकल्या ना ते फाटल्या. बस साधारणपणे 1.5 तासाने आता आम्हाला फार संपर्क करून आता गाडीची व्यवस्था झाली आहे आणि आता ही गाडी येते आहे. फार अडचणीचं होतं हे करताना. मदत जे वाहनाची मदत आहे ती प्राप्त होताना फार. इकडे या बाजूला आहे. काही स्थानिक लोक आणि पोलीस कान धरा, पाय खालचे तिकडचे, मान एकाने पाय. हे पाय दोन धरू. हा, अगदी खालचे पाय पण राहते पुढचे. सर, तुम्ही ते- पलटी मारा त्याला. मान फिरवा, मान जसं आम्हाला फिरवतो तसं मान फिरवा. हा. चला सुदैवाने काही काल आणलं होतं ना ते. आजच्या 7व्या मुली मारले तर मुंबईत मारले ना. चला 1 2 3. अजून एक मोठी वरती. हे कालचं वासरू बघा कसं व्यवस्थित